अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये तब्बल 262 जणांना आपले प्राण गमवावे लागले। यामध्ये विमानातील 241 जण, ज्यात 12 क्रू मेंबर्सचा सुद्धा समावेश आहे, यांनी सुद्धा आपला जीव गमावला होता। आणि आता या अपघाताच्या तब्बल महिन्याभरानंतर या अपघाताविषयीची माहिती देणारा प्राथमिक अहवाल नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आलाय। विमानाच्या फ्लाईट व व्हॉइस रेकॉर्डर मधून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आलाय, ज्यामध्ये या अपघाताविषयीचे काही महत्त्वपूर्ण खुलासे सुद्धा झालेले आहेत। नेमके हे तपशील काय आहेत? अहमदाबादचा विमान अपघात कशामुळे झाला? तपास यंत्रणांनी अहवालात नेमकं काय नमूद केलंय आणि या सगळ्यावरती एअर इंडियाची नेमकी प्रतिक्रिया काय आहे, याविषयीची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। गुजरातहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात 12 जून 2025 ला झाला होता। अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हे विमान अवघ्या 32 सेकंदातच एका निवासी इमारतीवर कोसळलं होतं। या दुर्घटनेमध्ये विमानातील प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, ज्यामध्ये 10 केबिन क्रू व 2 पायलट्सचा सुद्धा समावेश होता। विशेष म्हणजे विमानाच्या 11A या क्रमांकाच्या सीटवर बसलेला एक प्रवासी अपघातातून चमत्कारिकरित्या बचावला सुद्धा होता। दरम्यान विमान वाहतूक क्षेत्रातील प्रसिद्ध प्रकाशन द एअर करंटच्या माहितीनुसार अहमदाबाद येथील विमान अपघाताचा तपास करणाऱ्या पथकाने या अपघाताचं कारण आता शोधून काढलंय। तपासकर्त्यांनी विमानाचं इंधन नियंत्रित करणाऱ्या बटणाकडे विशेष लक्ष केंद्रित केलंय। अपघाताच्या वेळी वैमानिकांकडून या बटणाचा वापर केला गेला असू शकतो किंवा इंधन नियंत्रित ठेवणारं हे अत्यंत महत्त्वाचं बटण चुकून सुद्धा दाबलं गेलं जाऊ शकतं, अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अहवालात नेमकं काय म्हटलंय हे आपण मुद्देसूद पाहूया। अहवालानुसार विमान हवेत असताना रनवरून कट ऑफचं बटण दाबलं गेलं। इंजिनाला होणारा इंधन पुरवठा यामुळे बंद होतो। इंधन नियंत्रित ठेवणारं बटण दाबल्याने विमानाचं इंजिन लगेच बंद होतं आणि त्याची सर्व शक्ती थ्रस्ट कमी होते। विमानाच्या इंजिनाबरोबर जोडलेली 2 विद्युत जनरेटर्स सुद्धा या बटणामुळे बंद पडतात आणि त्याचा परिणाम कॉकपिटमधील महत्त्वाच्या स्क्रीनवर होतो। विमानाला इंधनाचा पुरवठा करणारं हे बटण थ्रॉटल लिव्हर्सच्या खाली असलेल्या एका इंधन नियंत्रण पॅनलमध्ये बसवलेलं असतं। वैमानिकाकडून हे बटण चुकून दाबलं जाऊ नये त्यासाठी संरक्षणात्मक ब्रॅकेट्समध्ये हे बटण लावलेलं असतं। प्रत्येक बटणात एक मेटल स्टॉप लॉकही लावलेला असतो, जो बटण दाबण्याआधी वैमानिकाला उचलावा लागतो। अहवालामधील या तपशिलांकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर आपल्याही एक गोष्ट लक्षात येऊ शकते की विमानातील हे बटण चुकून दाबलं गेल्याची शक्यता ही अत्यंत कमी आहे। दरम्यान ब्लॅक बॉक्समध्ये सुद्धा काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार अपघात स्थळावरून घेतलेल्या ब्लॅक बॉक्सची सध्या तपासणी सुरू आहे। एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या प्रयोगशाळेत त्याच्या मेमरी मॉड्यूलमधून डेटा यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आलेला आहे। हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे हे स्पष्ट करण्यासाठी आता तपासकर्त्यांकडून याचं विश्लेषण सुद्धा सुरू आहे। दरम्यान या अहवालावर एअर इंडियाच्या वतीने पहिली प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली आहे। एअर इंडियाने या अहवालाबाबत प्रतिक्रिया देताना आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सादर केलेल्या निवेदनात असं म्हटलंय, विमान अपघात तपास ब्युरोने 12 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालाची प्रत आम्हाला मिळाली। आम्ही तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करतोय। अपघातांच्या कारणांचा तपास सुरू असून एअर इंडिया नियामक आणि सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवून आम्ही काम करतोय। AAIBला चौकशीत आमचं पूर्ण सहकार्य लाभेल। विमान अपघातात बळी पडलेल्या लोकांबद्दल आम्ही सुद्धा संवेदना व्यक्त करतो। AI-171 अपघातात बाधित झालेल्या कुटुंबांच्या पाठीशी एअर इंडिया ठामपणे उभी आहे। मृत पावलेल्या लोकांप्रती आम्ही शोक व्यक्त करतो आणि या कठीण काळात बाधितांना मदत करण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहोत। दरम्यान या अपघातानंतर एअर इंडियाच्या वतीने या अपघातामध्ये मृत पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती। दरम्यान आता अहवालातून समोर आलेल्या या माहितीच्या आधारे जे विश्लेषण होईल त्यानंतर नेमकी कुठली चूक आढळून येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याविषयीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता.com या साईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।